एका जीपचा प्रवास, एक सुंदर स्त्री आणि रात्रीच्या अंधारात गाडीच्या सीटवर घडलेले काही थरारक क्षण. वरवर पाहता हे एका प्रेमकथेसारखं वाटत होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. ही कहाणी आहे त्या समीरची, ज्याने प्रेमाच्या नावाखाली एका स्त्रीला आपल्या वासनेच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि शेवटी तिला मृत्यूच्या दारात नेऊन सोडलं. समीर आणि अनिता गाडीच्या प्रवासात सुरू झालेलं त्यांचं हे नातं शरीरसुखाच्या आहारी गेलं होतं. गाडीची सीट, हवेचा रस्ता आणि त्या दोघांच्या श्वासाचा आवाज, त्यांनी काही काळ एकमेकांना स्वतःला हरवून घेतलं होतं. पण जसं जसा काळ पुढे जात होता तसतसा अनिताचा हट्ट वाढू लागला. तिला आता एक हक्काचं आयुष्य हवं होतं. तिला माहिती होतं की ज्या समीरला ती आपलं सर्वस्व मानत होती त्याच्यासाठी ती फक्त एक क्षणिक नशा होती. जेव्हा अनिताने लग्नासाठी आणि अधिकारांसाठी तगादा लावला तेव्हा समीरच्या मनातली शिकारी जागा झाला. त्याने एका रात्री तिला गोड बोलून निर्जन ठिकाणी नेलं. पुन्हा एकदा गाडीत तेच वातावरण, तो स्पर्श. पण त्यावेळी समीरच्या हातात प्रेमाची ओढणी नव्हती, तर गळा आवळणारा फास होता. त्या रात्री गाडीतलं वातावरण रक्ताच्या थारोळ्याने बदललं होतं आणि त्याचा प्रवास कायमचा संपला होता. पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरवली तेव्हा गाडीच्या त्या सीटवर मिळालेल्या पुराव्यांनी समीरच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. ज्या गाडीत त्यांनी प्रेम केलं होतं त्याच गाडीत सापडलेल्या फॉरेन्सिक पुराव्यांनी समीरला गजाआड पाठवलं. मित्रांनो, शरीराच्या भुकेपायी नाती जेव्हा क्रूर होतात तेव्हा काय होतं हे या घटनेने सिद्ध होतं. वासनेच्या आगीत स्वतःला झोकून देण्यापूर्वी सावधान, हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. ही थरारक कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच घटनांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा.